जीवनात यशस्वी होणं सोपं नाही, त्यासाठी काम करावं लागतं. आणि जी लोक यशस्वी होतात ते फक्त रात्रंदिवस काम करून यशस्वी होतात असं नाही. त्यासाठी ते इतरही काही गोष्टी करतात आणि यशस्वी होतात. रात्रंदिवस मेहनत करून कोणी श्रीमंत आणि मोठा झाला असता तर रोडवर ओझी उचलणारा आणि नोकरी करणारा सगळ्यात जास्त श्रीमंत राहिला असता. म्हणून नुसती मेहनत किंवा गाढव मेहनत करून कोणी मोठा होत नाही, त्यासाठी इतरही काही गोष्टी असतात. नंबर 1, कोणतंही काम सुरू करताना अगोदर त्या कामाबद्दल सगळी माहिती घ्या आणि आपल्याला ज्यात इंटरेस्ट आहे तेच काम करा. कारण आपली ज्यात आवड आहे तेच काम आपण आनंदाने करू शकतो. ते करताना आळस येत नाही आणि काम पूर्ण होते, त्यात यशही मिळते. या उलट आपल्याला जे काम आवडत नाही, आपला ज्यात इंटरेस्ट नाही, ते काम आपल्यावर लादल्यासारखे असते आणि लादलेल्या कामात आपण वेगळं काही यश मिळवू शकत नाही. आणि जे लोक दुसऱ्यांना बघून आपलं काम सुरू करतात ते कधीच यशस्वी होत नाहीत. म्हणून जे काही काम करणार त्याची स्वतः सगळी माहिती काढा. सगळं ज्ञान असू द्या. विचार न करता आणि कुठलीही माहिती नसताना केलेल्या कामात अपयश येतं आणि आपली ऊर्जा, आपला वेळ दोन्ही वाया जाते. आणि मग आपल्याला असं वाटतं की इतकी मेहनत घेऊन देखील मला अपयश का येतं? तर त्याचं हेच कारण आहे. आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी आपण करायला जातो, त्याचं काहीही ज्ञान नसताना. तुमची आवड नाही अशा गोष्टीत तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे कायम लक्षात असू द्या. नंबर 2, आपलं काम करताना त्यात येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जाणार? कारण कुठलंही काम करताना ते अडचणींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग आलेल्या अडचणींना कसं सामोरं जायचं? अशा अडचणींना बघून काम मध्येच सोडणारे कधीच आपलं काम पूर्ण करत नाही आणि त्यात यश मिळवत नाहीत. यशस्वी व्यक्ती कधीच अडचणींना घाबरत नाही, म्हणूनच तो ते यश मिळवू शकतो आणि तिथपर्यंत पोहोचू शकतो. उगाच कोणी म्हणत नाही की काही केल्याशिवाय कोणाचा जय जयकार होत नाही. दगडाला टाकीचे घाव सोसल्यावरच देव पण येतं, तसंच माणसाचं आहे. अडचणींना सामोरे गेल्याशिवाय हातात यश मिळत नाही. अडचणी आल्या म्हणून रडत बसणारे आणि इतरांना आपल्या परिस्थितीचा दोष देणारे कधीच यशस्वी होत नाहीत. व्यक्ती 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे अडचणींचा विचार करून घाबरून कामच सुरू न करणारे. दुसरे म्हणजे जोशमध्ये अतिउत्साहात येऊन काम सुरू करणारे आणि कामाच्या मध्ये कुठं अडचण आली तर ती सोडवता नाही आली म्हणून मध्येच काम सोडणारे. आणि तिसरे म्हणजे काम सुरू करणारे आणि कितीही अडचणी आल्या तरी जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ते न सोडणारे. म्हणून तिसऱ्या प्रकारचे लोक हे विशेष असतात. नंबर 3, तुम्ही करत असलेले काम किती काळात पूर्ण होणार आहे, तुम्ही त्यासाठी किती वेळ देता, हेही महत्त्वाचं आहे. आपण जे काम हातात घेतलं आहे ते काम करण्यात आपण आळस नाही केला पाहिजे. आज नको उद्या करू आणि झाला थोडा उशीर तर काय फरक पडणार आहे, काय मोठं नुकसान होणार आहे, असा विचार करणं घातक आहे. यशस्वी व्हायचं असेल तर हा विचार सोडावा लागेल. असा विचार केला तर थोड्या काळात पूर्ण होणारं काम दीर्घकाळ चालतं आणि त्यात यश मिळण्याचे चान्स देखील कमी होतात. योग्य वेळ येत नसते, ती आणावी लागते आणि काम करण्यासाठी चालू वेळ हीच योग्य वेळ असते. वेळेची कदर केली तर वेळही तुमची कदर करते आणि लवकर यश मिळते. यश मिळवण्यासाठी काहीही मोठं करण्याची गरज नाही, फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा आणि अंमलात आणा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.